नमस्कार. आज आपण घरीच बनवणार आहोत एकदम ज्युसी, मसालेदार आणि रेस्टॉरंट स्टाईल चिकन बर्गर. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बोनलेस चिकन घेतलं. त्यानंतर त्यात लसूण पाकळ्या टाकल्या, 3 हिरवी मिरची टाकली मी त्यात, 1 आल्याचा तुकडा टाकला. ते मिक्सरला चांगलं ग्राइंड करून घेतलं. तुम्ही बघू शकता बारीक ग्राइंड करून घेतलं. एका बाउलमध्ये टाकून घेतलं मी ते. त्यानंतर त्यात हळद टाकून घेतली, धना पावडर टाकली, लाल मिरची पावडर टाकली, थोडासा हिंग टाकला, चवीनुसार मीठ टाकून घेतलं. ते सर्व मिक्स करून घेतलं चांगलं. तुम्ही व्हेजच्या देखील अशा पॅटी बनवू शकता वेगवेगळ्या. ते सर्व मिक्स करून घेतलं. आता आपण पॅटी बनवून घेऊया त्याच्या. खूप छान लागतात, नक्कीच करून बघा. पॅटी बनवून झाल्या. एका बाउलमध्ये मी अंडं फोडून घेतलं. त्यानंतर मिक्सरला मी ब्रेड क्रम ग्राइंड करून घेतले. अंडं चांगलं फेटून घेतलं. मीठ टाकलेलं त्यात मी थोडं, फेटून घेतलं अंडं. तुम्ही बघू शकता अंडं फेटून झालं. त्यात मी त्या पॅटी आहेत त्या सगळ्या डीप करून घेतल्या. त्यानंतर ब्रेड क्रम आहे ते त्यात मी त्या पॅटी घोळवून घेतल्या सर्व. सगळ्या साईडनी ब्रेड क्रम लावून घेतला त्याला. एका पॅनमध्ये मी तेल घेतलं. तेल गरम झाल्यावर नंतर पॅटी ठेवल्या सर्व त्यात. तुम्ही नक्कीच करून बघा, छान ज्युसी लागतात ह्या. व्हेजमध्ये देखील करून बघा, छान लागतात. सर्व पॅटी पॅनमध्ये ठेवून घेतल्या. त्यानंतर एका साईडनी गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर दुसऱ्या साईडनी देखील गोल्डन ब्राऊन करून घेतल्या. जास्त वेळ लागत नाही शिजायला. नक्कीच करून बघा तुम्ही. पॅटी आपल्या गोल्डन ब्राऊन झाल्या. आता दुसऱ्या साईडनी पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ठेवूया. तुम्ही बघू शकता पॅटी आपल्या गोल्डन ब्राऊन झाल्या. एका बाउलमध्ये मी मेयोनीज घेतलं. त्यानंतर टोमॅटो सॉस टाकला, पिझ्झा सॉस टाकला त्यात. ते सर्व मिक्स करून घेतलं. बर्गर बन आहेत ना, ते गरम करून घेतले मी. गरम करून झाल्यानंतर ते मेयोनीजचं बॅटर आहे ना, ते लावून घेतलं त्याला बर्गरला. त्यानंतर लेट्यूस ठेवून घेतलं मी त्यात. त्यानंतर राऊंडमध्ये कांदा कट केलेला तो ठेवला. राऊंडमध्येच टोमॅटो कट केलेला तो देखील ठेवून घेतला. आणि आपल्या पॅटी आहे त्या ठेवल्या. त्यानंतर जो मेयोनीजचा सॉस आहे ना, तो ठेवून घेतला आपण त्या पॅटींवर. त्यानंतर चीज स्लाइस ठेवल्या त्याच्यावरती. आणि दुसरा बर्गर बन आहे तो देखील गरम करून त्याच्यावरती ठेवला. बर्गर बन आपला रेडी झाला.